सर रेंटल इल्ड नावाचा एक प्रकार येतो. तर मला असं वाटतं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तो समजवा की रेंटल इल्ड काय असतं आणि तो कारण तो घर घेतानाही लोकांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरोबर. तर बेसिकली आता रेंटल इल्ड म्हणजे काय, समजा मी एखादी प्रॉपर्टी घेतली, हा म्हणजे मग फ्लॅट असू दे, शॉप असू दे, एखादा ओपन प्लॉट असू दे, तर त्यातून मला येणारं भाड्याचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे. बरोबर. अगदी बेसिक मोठा मोठी विचार करायचा झाला तर समजा मी 50 लाखाचा फ्लॅट घेतला, हा त्यातून मला असं म्हणा की वर्षाला 2.5 लाख रुपये भाडं येत आहे. बरोबर तर आहे. मला अंदाजे 6%, 5.5 ते 6% मला रेंटल इल्ड येत आहे. बरोबर आहे. हा झालं रेंटल इल्ड. करेक्ट. मग हे थोडंसं रेसिडेन्शियलच्या बाबतीत आपण असं म्हणू की मला 3 ते 4% मिळतं हा फ्लॅटमध्ये. हा कमर्शियलला मे बी थोडंसं एक 6% 6% जातं. असं. बरोबर. अजून तुम्ही स्मार्टली दुसऱ्या काही अजून गोष्टी केल्या हा तर 10% वगैरे अचीव्ह होऊ शकतं. बरोबर. असं आहे. म्हणजे हा झाला रेंटल इल्ड. रेंटल इल्डचा पार्ट आणि त्याच्यावर मग तुम्ही म्हणजे ROI तुमचा कॅल्क्युलेट होऊ शकतो. हा. किती दिवसात तुमचं अर्निंग होणार. हा बरोबर ना, मी 50 लाख इन्व्हेस्ट केले, 25 म्हणजे मला 2.5 लाख रुपये भाडं येतंय. हो. हे माझ्या किती वर्षात मला रिटर्न येणार आहे, किती वर्षात रिटर्न येणार त्याच्यावर आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता. प्लॅन करू शकतो. If you want to watch full video, search Real Estate with Chetan on YouTube.